बोलो. नमस्कार, मी विशाल रामचंद्र मोरे. नागपूर गोवा शक्तिपीठ हायवे त्यासाठी माझी जमीन जात आहे. मी एक बधित शेतकरी आहे आणि यासाठी फडणवीस साहेबांनी आम्हाला चांगला मोबदला देऊन त्यांनी जमीन अधिग्रहण करावं. कारण आमचा कोणताही विरोध नाही या गोष्टीला. ते विरोध भासवला जातोय तो राजकीय दृष्ट्या आणि खऱ्या शेतकऱ्यांचा याला कसलाही विरोध नाही. तरी फडणवीस साहेबांना एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी झालेलं जुनं अलाइनमेंट आणि केलेली आखणी त्यानुसार त्यांनी हा महामार्ग पूर्णत्वास न्यावा. माझे नाव शरद श्रीरंग मोरे. मी सांगली जिल्ह्यातून बोलतोय. माझा गट नंबर 1683. शक्तिपीठ महामार्गासाठी माझं पण रान जात आहे आणि मी रान द्यायला तयार आहे. फक्त आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि दगडं राहून आता 2 वर्ष झाली आम्ही ती रानं तशीच अजून पडाकच ठेवलेली. त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे. मी रमेश लक्ष्मण गायकवाड, सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी. माझा गट नंबर 1680 आणि 1684, 1533 या गटातली माझी जमीन जात आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की योग्य मोबदला देऊन आमची जमीन घेण्यास काही हरकत नाही. नमस्कार, मी शशिकांत नानासो मोरे, सांगली जिल्ह्यातून बाधित शेतकरी बोलतोय. माझा गट नंबर 1687. ही 1687 मधली माझी डाळिंबाची बाग आहे. आता या बागेतून माझं जवळजवळ 5.5-6 एकर क्षेत्र जाते. तरी आम्ही जमीन द्यायला तयार आहे. फक्त काल सांगली जिल्ह्यात जो शक्तिपीठ महामार्ग विरोधासाठी जो मोर्चा झाला की शक्तिपीठ महामार्ग नको आहे म्हणून, तर ते सगळे राजकीय दलाल आणि एजंट होते. त्यामुळे त्यांचा काही या शक्तिपीठशी संबंध नाही. खरे शेतकरी टोटल आता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतोय बघतोय तर 90-95% शेतकऱ्यांचं समर्थन आहे. मग नागाव कवठे असू देत, कौलापूर असू देत, मने राजोरे असू देत, तासगाव तालुक्यातले तिसंगी असू देत, इथले सगळ्या शेतकऱ्यांचं समर्थन आहे बऱ्यापैकी. क्वचित एखादा शेतकरी त्यांचा विरोध आहे. सांगलीवाडीतलं पण 100% शेतकऱ्यांचं समर्थन आहे. पण फक्त विरोध भासवला जातोय. आता माझ्या ह्या बागेतून हे खांब रवले आहेत. शक्तिपीठ महामार्गाचा खांब आहे, मोजणी झालेले. मोजणीहून फक्त जुन्या अलाइनमेंट प्रमाणे फडणवीस साहेबांनी महामार्ग करावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे. आता काय सांगितलं? गट नंबर 1600. गट नंबर नाव सांगा. मी तयार आहे एवढं सांगा. गट नंबर माझा 1680 आहे आणि त्यातून शक्तिपीठ महामार्ग जातोय. चांगला मोबदला देऊन तुम्ही घेऊ शकताय, त्याचं काय हे नाही.